नेमकी काय? जय महाराष्ट्र. माझं नाव नरेश रामा आहेरे. मी दक्षिण जिल्हा सल्लागार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे. तुम्हा सगळ्यांना कल्पना आहेच की गेल्या 19 तारखेला जो लोणेर या ठिकाणी जी घटना घडली ती घटना खरोखरच निंदनीय आहे. त्या लॉजवरती झालेल्या प्रकारामुळे आज गोरेगावमध्ये जो आक्रोश निर्माण झालेला आहे त्या आक्रोशचं नियोजन आम्ही ह्या ठिकाणी 25 तारखेचं केलेलं आहे. आणि काल आम्ही हे संपूर्ण गोरेगाव विभागातले सर्व पक्षीय सर्व संघटनेचे आणि सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भेट दिली. त्या ठिकाणी महाड तालुक्याचे ज्यांच्याकडे आता चार्ज आहे गोरेगावचा त्यांनी ची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडे काही गोष्टीची विचारणा केली गेली की बाबा आत्तापर्यंत तुम्ही तपासामध्ये कुठपर्यंत आलेला आहात. तर त्यांनी जे आम्हाला तपासाच्या बाबतीत जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या संपूर्ण गोष्टी ह्या चुकीच्या पद्धतीने सांगितलेल्या आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पटलेल्या नाहीत. एकीकडे म्हणतात की झालेल्या प्रकरणामध्ये लॉजवरती तुम्हाला सगळं कल्पना नाही, लॉजवरती गेल्यावरती लोकांना पहिले आधार कार्ड दिलं जातो. एकीकडे म्हणतात की आम्हाला आधार कार्ड त्या मुलाचं मिळालेलं आहे. एकीकडे म्हणतात की आम्हाला त्या मुलाचं आधार कार्ड मिळालेलं नाही. एकीकडे म्हणतात की त्या मुलाचा तपास आम्ही केलेला आहे, त्याला आम्ही अरेस्ट केलेले आहेत. त्याची संपूर्ण फसवणूक ही प्रशासन सगळ्यांना करत आहे. पत्रकारांना पण या बाबतीची खोटी माहिती दिली जाते, तुम्हाला आमदारांना पण खोटी माहिती दिली जाते, खासदारांनाही खोटी माहिती दिली जाते. याचा प्रकार हा काय चाललेला आहे गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला कुणालाही कल्पना नाही. असं वाटतं की कुठल्या तरी मोठ्या राजकीय गोष्टीचा लोकांचा ह्यांच्यावरती दबाव आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण दबावण्याच्या मार्गावरती ह्या ठिकाणी आलेले आहेत. आपली मागणी काय? आमची मागणी एकच आहे की जास्तीत जास्त त्या आरोपीला अटक करून जास्तीत जास्त प्रकारे त्याला शिक्षा देण्यात यावी हीच आमची सर्वांची मागणी आहे. पण गेले 48 तास उलटून गेलेले आहेत तरीही आत्तापर्यंत त्या आरोपीचं काय ठाव ठिकाणा लागलेला नाही आहे आणि आरोपीला कुठल्याही बाबतीचा अरेस्ट झालेली नाही आहे. हे प्रशासन असं का करतं, कशासाठी करतं? तुम्हाला कुठल्या राजकीयवरून तुम्हाला फोन येत आहेत का कुणाचे, का तुम्हाला राजकीय दबाव आहे का? असेल तर त्याबद्दलने सांगा. नाहीतर आमचा 25 तारखेला समाजाचा जन आक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी संपूर्ण बहुजन समाज या ठिकाणी करणार आहोत. त्या बहुजन समाजच्या मोर्चामध्ये उद्या या गोरेगाव प्रशासनमध्ये पोलीस स्टेशनला जर का कुठं कुचकामी पडले तर होणाऱ्या परिणामाला संपूर्ण जबाबदार हे गोरेगाव पोलीस स्टेशन असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.